हाय हॅलो नमस्कार, मी निकिता अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर तुम्ही माझ्या इथून पाठीमागच्या व्हिडिओला इतकं सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे ना, त्यासाठी मी तुमचा अगदी मनापासून आभार मानते. आणि माझ्या इथून पुढच्या पण व्हिडिओला तुम्ही असंच प्रेम द्याल याची मी आशा बाळगते. ज्याने तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. तुमचं एक लाईक, एक शेअर, एक कमेंट आणि सबस्क्राईब खूप 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 महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही जर असंच मला प्रेम दिलं तर नक्की मी एक दिवस यशस्वी होईल माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये, कारण मी नवीन आहे आता आणि तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे आणि खूप गरजेचं आहे. आणि काही चुका होत असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी एवढी तयार होऊन कुठं जाणार होते हे तुम्हाला सांगतेच पुढे. पण आता आपला मराठी महिन्यामधला आषाढ महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, भक्तिभावाचा. आणि सगळीकडे असं सुंदर असं वातावरण झालेलं असतं, पावसाने हिरवगार असं. आणि त्याचप्रमाणे गावातील सर्व देवतांना वगैरे नैवेद्य नारळ केलेला जातो. आणि ही नुसती परंपरा नसून आपल्या मनाला मिळणारी एक शांतता असते की आपण ह्या दिवसामध्ये जे काय करतो ते छान असं मनाला शांत वाटणारं आणि प्रसन्न करणारं वातावरण असतं ह्या दिवसामध्ये. आणि हे छोटे छोटे क्षण आपण जर अनुभवले तर आपल्या मुलांना पण कळणार आहेत की आपण आयुष्यामध्ये हे सण साजरे केले पाहिजेत. म्हणून माझा एक प्रयत्न चालू असतो की छोटे छोटे सण आपण उत्साहाने साजरे करावे. आणि म्हणून मी हे आज आषाढ महिन्यातल्या देवदेवतांना नैवेद्य करण्याचं माझं चालू होतं. पण त्याआधी मला मिस्टरांना मुलीला त्यांचा टिफिन करून द्यायचा होता, कारण मिस्टरांना कामाला जायचं असतं, मुलीला शाळेत जायचं असतं. मग ते ठेवून हे बाकीच्या गोष्टी कशा करणार. मग मी इथं सकाळी 4:30ला उठली होते. माझे आंघोळ वगैरे होऊन 5, 5:15 झाले होते. नंतर मी इथं मुलीचा आणि मिस्टरांचा डब्बा करायला घेतला. तर डब्यामध्ये मी वांग्याची भाजी बनवणार होते आणि चपात्या बनवणार होते. तर इथं वांग्याच्या भाजी फोडणी टाकली होती. त्याच्यामध्ये टमॅटो, जिरे, मोहरे, कांदा नव्हता टाकला, टमॅटो, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण वगैरे आणि आपलं घरचं काळं तिखट टाकलं, तर हळद टाकली. ते जास्त काय असा मसाला वापरत नाही, कारण घरचं काळ्या तिखटामध्ये आपलं सगळं काय असलं टाकलेलं असल्यामुळं एकदम छान अशी चव येते. म्हणून भाजीला ते टाकलं होतं. आणि भाजी एकीकडे शिजत होती तोपर्यंत म्हटलं आपल्या चपात्या पण बनवून घ्याव्या, कारण थोडासा वेळ घालवला तर मग उशीर होणार, आणि उशीर झाला तर मग बाकीची कामं पण राहणार. मग जोपर्यंत सानू झोपलेली असते तोपर्यंत मला हे सर्व कामे करावी लागतात. म्हणून मी पटापटा करत होते. आणि आज तर एक्स्ट्राचं काम होतं, त्याच्यामुळं म्हटलं आज थांबण्यात काय अर्थ नाही. आणि तोपर्यंत माझं जिरा पाणी पण तयार झालं होतं. आणि नंतर चपात्या पण बनवून झाल्या होत्या आणि भाजी पण शिजलेली होती. मग हे सर्व झाल्यानंतर मी डाळ घालायला घेतली होती. डाळीसाठी मी कुकरमध्ये पाणी टाकलं होतं. पाणी छान असं थोडंसं गरम होऊ द्यायचं, कोमट. आणि नंतरच त्याच्यामध्ये डाळ टाकायची, कारण थंड पाण्यामध्ये डाळ टाकली ना डाळ लवकर शिजत नाही आणि उकळी लवकर येत नाही ना, त्याच्यामुळं थोडंसं कोमट पाणी झालं तरच डाळ टाकायची. नंतर डाळीमध्ये थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून कलर छान येतो. आणि नंतर कुकरचं झाकण लावून नंतर म्हटलं आता एवढं डाळ शिजते आपोआप, तोपर्यंत अशी छान अशी देवाची पूजा करून घेऊया. आणि मी सुंदर अशी देवाची पूजा केली होती. आणि ही पांढरी फुलं खूप सुंदर दिसतात देवाला. आमच्या इथं जास्वंदाचं पण झाड आहे, पण पांढरी फुलं खूप छान वाटतात म्हणून पांढरी फुलं ठेवले ते. मग देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं इथे डाळ तर शिजली होती, पण कुकरमधली हवा जायची होती. त्याच्यामुळे म्हटलं आता इतकं पटकन भजीची तयारी करून घेऊ. त्याच्यासाठी मी बेसनमध्ये कोथिंबीर झालं तर जिरे थोडेसे, झालं तर जिरे, ओवा, थोडंसं हिरवी मिरची, लसूणचं वाटण वगैरे टाकून, कांदा टाकून, मीठ टाकून ते थोडंसं बेसनला लावून ठेवलं, तर जेणेकरून कांद्याचं पाणी सुटलं का बेसन आपोआप ओलं होतं. जास्त पाणी टाकायची गरज लागत नाही. आणि खेकडा भाजी करायची म्हटलं तर असंच करावे लागतात. नंतर मग ते तयार करून ठेवलं. आणि म्हटलं आता आपली डाळ शिजलेली आहे. तर कुकर काय उचलत नव्हता मला हे पाणी गाळण्यासाठी, म्हणून मी आपलं ह्या झाऱ्याच्या साह्यानेच हे गाळून घेत होते पाणी त्यातलं. आणि जर डाळीमध्ये थोडंसं पण पाणी राहिलं की ते पुरण पातळ होतं, म्हणजे शिजायला वेळ लागतो. आणि नंतर पातळ पुरण राहिलं, पुरणात पाणी राहिलं की पोळ्या फुटतात आणि त्यातून ते बाहेर पडतात सारखं. मग त्याच्यामुळं म्हटलं ते सगळं नितळून घेतलं आणि इथं पुरण शिजायला ठेवलं. पुरणामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकली होती. नंतर आपल्या गोडीप्रमाणे साखर टाकायची. मग एकीकडे पुरण शिजत होतं तोपर्यंत भजी पापड वगैरे करून घेतले. आणि विशेष म्हणजे आषाढ महिन्यामध्ये हे कोंडबळी, धपाटी वगैरे हे सगळं करतात ना, मग हे धपाट्याचंच पीठ होतं, त्याच्याच मी खोंडबळे आणि आमच्या इकडे ह्याला चकल्या म्हणतात. मग ते चकल्या केल्या होत्या. आणि लगेच ते तळतोय तोपर्यंत म्हटलं इथं आपली आमटी पण करून घेऊया. आमटी पण मी साधी सिंपल करते, जास्त असं काय वाटण टाकत नाही. कोथिंबीर, खोबरं, आपली शिजलेली डाळ वगैरे असते ना, हेच वाटून घेते आणि त्याचीच फोडणी देते, टमॅटो टाकून फोडणी देते. तर छान एकदम टेस्टी भारी लागते तशी आमटी. तुम्ही करून बघा नक्की. आणि इथं थोडंसं आमटी घट्ट होईल म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून टाकते. मग आता हे बाकीचं सर्व झालं होतं, नैवेद्य पण बनवून झाले होते. पण म्हणलं आता पुरणपोळ्या पण लगेच बनवून घ्याव्या, कशाला त्याला उशीर करायचा म्हणलं, परत करायचं म्हणलं तर लय वेळ लागणार म्हणून.
कारण गावातून यायला खूप उशीर होणार होता. म्हणून म्हणले तर नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे, तर मस्त असं टम्म फुगणाऱ्या मी पोळ्या केल्या होत्या. मला माझ्या हातच्या पोळ्या खूप आवडतात आणि आमच्या घरात पण सगळ्यांना खूप आवडतात, कारण म्हणतात पोळ्या खूप छान होतात. तुम्ही बघू शकता किती छान पोळ्या करते आणि अगदी मनापासून स्वयंपाक केला ना, खरंच खूप सुंदर स्वयंपाक होता. आणि नंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्या आणि मग मी अशी काय तयार झाले होते. मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं माझा थोडासा व्हिडिओ घ्या. तर माझा ते व्हिडिओ घेतात तोपर्यंत माझी लेक उभी राहणार नाही, असं कधी होणारच नाही. ती लगेच आली आणि म्हटली माझा पण घ्या. मग मी जशी करेल ना तशी तिचं चालू होतं करायचं आणि थांबायचं, कारण तिच्या पप्पाचं लक्ष नव्हतं. ती आवाज देत होती माझ्याकडे पण बघा म्हणून. ही काय अशी थांबत होती. किती सुंदर दिसती माझी सानू उभी राहिली ती छान एकदम. नंतर माझा असा सगळा स्वयंपाक झाला होता. हे एवढे 50 नैवेद्य केले होते, कारण ना गेल्या वर्षी मी थोडेसे कमी केले होते, तर पुरले नव्हते. अर्ध्या देवांना झाले ना, अर्ध्या नाही. म्हणलं आता ह्यावेळेस उरले तरी चालतील, पण म्हणलं 50 केले होते. कटाची आमटी केली होती, ते फळमुटका केला होता. नंतर हे भजी, पापड, तर चकल्या, खोंडबळे सगळं केलं होतं. आणि नैवेद्य एका डब्यामध्ये भरला आणि आम्ही असं गावात आलो. आम्ही थोडंसं लांब राहतो, त्याच्यामुळं गावात यायला पण उशीर लागतो. मग आम्ही इथं महादेवाच्या मंदिरामध्ये आलो होतो. तर स्टार्टिंगलाच आम्हाला गणपती बाप्पा भेटले. गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दिला. नंतर ना मग महादेवाच्या मंदिराला ते बायका असं मध्ये जाऊन घाण करतात, त्याच्यामुळे त्यांनी गेट लावलं होतं. आणि जेणेकरून मध्ये जावं सगळं असं हळदी कुंकू वगैरे. आणि मंगळवार आणि शुक्रवार असलं की खूप गर्दी होते, त्याच्यामुळं त्यांनी असं गेट लावून हे असा ट्रे ठेवला होता की नैवेद्य दाखवण्यासाठी. मग मी पण इथं नैवेद्य वगैरे दाखवला, पाया वगैरे पडले. सानूला मंदिरातनं काय बाहेर यायचं नव्हतं. खूप सुंदर मंदिर आहे आमच्या इथलं महादेवाचं. नंतर ना खास तर विशेष म्हणजे आषाढ महिन्यामध्ये महालक्ष्मी आणि मरियाईची पूजा करतात, ओटी भरतात. तर मी इथं मरियाईच्या मंदिरामध्ये आले होते. नंतर मी इथं ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस, तांदूळ आणि ओटीचं काय खारी, खोबरं, हळकुंड वगैरे असलं काय आणलं होतं. आणि हे अंडे आणले होते, पण येता येताच एक अंडं फुटलं होतं. आमच्या इकडं अंडं ठेवतात मरियाईला, म्हणून मी अंडं वगैरे आणले होते. आणि ओटी भरल्यानंतर आम्ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये आलं. तर मूर्ती बघा तुम्ही, किती प्रसन्न आणि किती सुंदर दिसतीये. एकदम छान अशी मनाला हे करून टाकणारी, शांत एकदम. नंतर मी घरी आले. थोडा उशीर झाला होता मला घरी यायला. मग घरी आल्यानंतर आमच्या इथं ह्या दिवसामध्ये घरामध्ये परड्या पण भरल्या जातात. मग मी आमच्या इथल्या आसपासच्या जवळच्या ज्या लोकांच्या परड्या होत्या त्या परड्या घेऊन आले. आणि तिथं मीठ, पीठ, थोडंसं तेल आणि जे काय आपण नैवेद्य वगैरे बनवलेला आहे, हळदी कुंकू वाहून त्या परड्या भरत होते. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा प्लीज.